सेवेसाठी निवडलेला अभंग आहे मी जगद्गुरु तुकोबारायचा. आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की 7 दिवस मी शिवपुराण ऐकलेलं आहे. ऐकलं ना? हा, तर म्हणे मी 7 दिवस शिवपुराण ऐकलेलं आहे आणि 7 दिवस ते शिवपुराणामध्ये मी एवढी वेडी झालेली की त्या हरिहरानं माझं चित्त हरण. हरीने माझे हरिले चित्त. आणि गंमत अशी झालेली आहे, चित्त तर हरण केलंय पण काय झालंय, भार वित्त विसरले. भार म्हणजे जो संसाराचा भार आहे आणि वित्त म्हणजे पैसा. संसारच मी विसरून गेली आहे. आणि आता जर मी विसरून गेलेल्या संसारानं जर घरी गेले तर मग काय होणार आहे. आता कैसी जाऊ घरा, आता कैसी जाऊ घरा. म्हणे आता मी कशी घरी जाऊ, नोहे बरा हा लौकिक. पण ओ जगद्गुरु तुकोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय विचारतात, का ग बाई काय झालं म्हणे, का जाणार नाहीस तू घरी, जर घरी गेली तर काय होईल. तेव्हा ती गवळण सांगते, पारखी असे सांगता गोष्टी, घरची पुटी खातील. गंमत अशी होईल म्हणे जगद्गुरु तुकोबाराय, जेव्हा मी घरी जाईल तेव्हा आमच्या शेजारनी फार कठीण आहेत, एवढ्या कठीण त्यांचं तोंड सुद्धा पाहावं वाटत. पण जर आल्याच मंडपात जवळ जवळ बसायला तर एक लिंगेश्वराच्या दारात काही चालत, म्हणून उगाच कुंकू लावावं लागतं. एवढ्या कठीण आमच्या शेजारनी म्हणे. पण ऐका ना जगद्गुरु तुकोबाराय म्हणे काय झालं, अहो त्याच शेजारनी माझी घरी काय करतील, निंदा करतील आणि मग घरची कुटी खातील, घरची मला शिव्या देतील म्हणे. आणि मग तुकोबाराय हसतात आणि तुकोबाराय म्हणतात, वेडे अगं ज्या गोष्टीला तू संकट समजतेस, ऐका बरं, ज्या गोष्टीला तू संकट समजतेस ती तुझ्या इतकं भाग्यवान या जगामध्ये कोणीच नाही. का, तुका म्हणे निवांत राही. जे तुला भगवंत आवडलाय ना, पाहिले पाही परतुनी. आता मी तुम्हाला सरळ अर्थ सांगितलेला, त्याच्यामुळे तुम्ही झोप घेतली तरी मी काल सांगितलं पहा, हे झालं ताकापुरतं रामायण आहे की नाही. पण ऐका, गोड याचा भाव अतिशय गोड आहे. आता गंमत अशी होते पहा, जे जगद्गुरु तुकोबाराय असतात ना, ते जगद्गुरु तुकोबारायांच्या मनात प्रश्न पडतो म्हणे की आता किती दिवस या देहूमध्ये राहायचं. म्हणे एवढे बाकीचे संत त्या गोकुळाचं वर्णन करतात, म्हणे मी काय करतो, जरा गोकुळाला फेरफटका मारून येतो. आणि आता मात्र जगद्गुरु तुकोबाराय भगवंताचं भजन करत 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 तिथे निघाले, कुठे, गोकुळामध्ये. आणि गोकुळामध्ये गेल्याच्या नंतर गंमत अशी प्राप्त होते पहा की तिथे गेल्याच्या नंतर ती जी यमुना नदी असते त्याच्या तीरावरती एक गवळण त्यांना दिसते. ती गवळण डोक्याला हात लावलेला होता आणि डोक्याला हात लावून ती गवळण तिथे बसलेली होती. जगद्गुरु तुकोबारायांनी तिथे जावं, मी वारंवार तुम्हाला सांगत आले पहा, जगद्गुरु तुकोबाराय किंवा संत असे त्यांना भरपूर त्रास दिलेला आहे जगानं. पण बुडते हे जन न देखवी डोळा, येतो कळवळा म्हणून या, हे संतांचा स्वभाव आहे. अर्थात विचार केला की दिसायला तर स्त्री सुंदर आहे, दिसायला चांगली आहे, डोक्यावरती कुंकू आहे, पायात जोडवे आहेत, गळ्यात मंगळसूत्र आहे, ही संसारिक दिसते. मग संसारिक स्त्री अशी रस्त्यानं जर फिरायला लागली तर चालेल का, बरं वाटतं ते. म्हण ही इथं का बसली, जरा विचारपूस करावी. जगद्गुरु तुकोबारायांनी विणा वाजवत वाजवत, चिपळी वाजवत वाजवत तिच्याकडे जवळ जावं. आणि जवळ गेल्याच्या नंतर आता मात्र त्या गवळणीनं सांगावं जगद्गुरु तुकोबाराय. जगद्गुरु तुकोबारायांनी विचारावं, म्हणे माय काय झालं तुला. अगं इथे जवळच तू तुझा डेरा ठेवलेला आहे, म्हणे जवळच इथे काय केलेलं आहेस तू. नाही ते बरं झालं ते आलं, नाही तर म्हणतील प्रणिताताईच्या कीर्तनाला कुत्र सुद्धा हे की नाही. ऐका, म्हणे की तुझ्या हातातला जो पाण्याचा डेरा आहे, पाण्याचा जो माठ आहे, तू इथे कडीला ठेवलेला, तू का बसलीस. तेव्हा ती सांगते जगद्गुरु तुकोबाराय, काय सांगू म्हणे तुम्हाला, माझी जी सासू आहे ती खतरनाक आहे. किती खतरनाक, सासू माझी खट्याळ भारी, येऊनी मारते, सासू माझी खट्याळ भारी, येऊनी मारते गालावरी. सोड हरी अरे हरी, अरे हरी जाऊ दे मला बाजारी, आडवी
काय ती गवळण काय सांगते? झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. गुण उठले मूर्ती सावळी समोर भरजू पेटून दचकून उठले मूर्ती सावळी समोर दिसते. सासू सासऱ्याचा जाच मला बाई, सासू सासऱ्याचा जाच मला बाई, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही. झाले बदनाम देवा तुझ्या पायी, चित्त संसारी लागत नाही, चित्त संसारी लागत नाही. काय सांगते ती गवळण म्हणे? सासू सासऱ्याचा जाच मला बाई, चित्त संसारीला. काय सांगू जगद्गुरु तुकोबर आहे म्हणे. गंमत अशी झाली पहा, नेमकं आमचं सगळं काम आवरलं आणि नेमकं मी बेडवर झोपायला तेवढंच सासून आवाज दिला, ए सुनबाई म्हणे. काय आत्याबाई? पहिल्या काळात असं म्हणायचं. हा, आता गंमत अशी झाली पहा, सांगू पहिल्या काळातल्या सासवा फार डेंजर होत्या आजी. आता तुम्ही जर तशा राहायला लागल्या तर नक्कीच तुमची सून तुम्हाला घाबरेल गड्या. पहिल्या काळात सासू कशी होती? नऊवारी साडी होती अंगावरती, बरं. वजन म्हणजे असं होतं 2 क्विंटल, समजतंय ना? जाडजूड धष्टपुष्ट असणारी ती पहिली सासू. रुपये एवढं कुंकू कंपाळी, नाकात मोरणी, मोठी लट नथ आणि तोंडात पानाचा विडा. पहिल्या काळातली सासू अशी होती. हातभर बांगड्या होत्या, पण आता सासवाच गोठ घालायला लागल्या. सुना मग काहीच घालं ना, फार अवघड झालंय हो. ऐका, सासूबाईने आवाज दिला, सुनबाई म्हणे. काय आत्याबाई? पण आता गंमत अशी झाली, आता सुना काय म्हणतात? आई. ती आई म्हणून ती सासू म्हणते, जाऊ दे बाई मला आई म्हणते, माझंच लेकरू आहे, करते काम, आहे की नाही? ती सून आई म्हणून म्हणून एवढं घोडात घेतलंय तुम्हाला बास. त्याच्यामुळे मी तुम्हाला आता सुद्धा सांगते, सावध व्हा. समजतंय ना? तुमच्या सोनाने तुम्हाला पूर्ण घोडात घेतलेलं. पण पहिल्या काळात नव्हतं असं. आवाज दिला, सुनबाई बोला आत्याबाई काय करू? म्हणे काम आवरलं का सगळं? म्हणे हो. मग म्हणे आता काय कर? आता तू यमुनेला जा म्हणे, आणि घरातलं सगळं पाणी संपलेलं आहे, आता काय कर? पाणी घेऊन ये. अहो जगद्गुरु तुकोबर आहे. सासूचा निरोप घेतला आणि मी हातामध्ये 2-3 डेरे घेतले, एक डोक्यावर आणि एक कमरेवर डेरा घेतला आणि मी पाणी आणायसाठी निघाले. मी जशी पाणी आणायला निघले तशी गंमत अशी झाली की माझ्या कानावरती एक आवाज पडला. ऐका बरं, माझ्या कानावरती एक आवाज पडला. म्हणे कशाचा आवाज पडला? तेव्हा ती गवळण सांगू लागते, झुम छन न न न न झुम छन न न न न झुम छन क छन क न न न झुम छन न न न न झुम छन न न न झुम छन क छन क न न न. बाळाचा कृष्णाचा पायी वाजते पैंजण, बाळाचा कृष्णाचा पायी वाजते पैंजण. बाळाची रूपणे अति मनमोहन कारक, बाळाचा माथाला शोभे पिंपळ पान, बाळाची
बाळाचा कृष्णाचा पायी वाजते पैंजण बाळाचा कृष्णाचा पायी वाजते म्हणे जशी दाराच्या बाहेर पाय ठेवला मी तसं कुठेतरी माझ्या कानावरती पैंजणाचा आवाज आला म्हणे आणि जसा पैंजणाचा आवाज आला तेव्हा एक गंमत माझ्या मनामध्ये कुठंतरी असं माझ्या एका कोपऱ्यामध्ये असं वाटलं की माझ्या आसपास कोण आहे तो कान्हा आहे आणि काय सांगू म्हणे देवा जगद्गुरु तुकोबाराय तो कान्हा असं म्हणतात की तो देव आहे पण कसला हो असला देव म्हणे काय झालं अहो जिथं जातो मी तिथं तो येतो आणि तो आला की आमचं मन घेऊन निघून जातो म्हणे असा तो देव असा असतो का देव आम्हाला आमच्या संसारापासून वंचित करतो अहो त्याचा पायाचं पैंजण जरी ऐकलं तरी आमचे कान तृप्त होतात आणि आमचं मन त्याच्याकडे निघून जातं मी दरवाजाच्या बाहेर पाय टाकला आणि त्याच्या पैंजणाचा आवाज आला मी आयदी गबरी फिरू लागले इकडे तिकडे पाहू लागले माझा कान्हा कुठे आहे कान्हा कुठे आहे पण गंमत अशी झाली तो काही मला दिसला नाही थोडी पुढे गेले थोडी पुन्हा एकदा भुरळ पडली आणि पुन्हा माझ्या कानावरती आवाज आला भूलविले वेणू नादे भूलविले वेणू नादे भूलविले वेणू नादे वेणू वाजविला गोविंदे काय त्यानं वेणू वाजवला म्हणे आणि त्या बासरीचा आवाज माझ्या कानावरती पडला मी पुन्हा माझं मन विसरून गेले आणि पुन्हा देहभान विसरून त्याला शोधू लागले पण पुन्हा सुद्धा मला तो सापडला नाही ओ जगद्गुरु तुकोबाराय आतापर्यंत मला विचार होता आतापर्यंत त्याची भेटायची त्याला दिसायची मला आस होती पण ऐका ना जगद्गुरु तुकोबाराय म्हणे काय झालं ओ जगद्गुरु तुकोबाराय आतापर्यंत भेटायची आस होती पण जेव्हा मी यमुनेतलं पाणी काढलं ऐका हा यमुनेतलं पाणी काढलं आणि तो हंडा डोक्यावरती ठेवणार तोपर्यंत तो तिथून समोर आला त्याचं ते गोड साजीर गोजीर रूप पाहून माझं चित्त त्यानं हरण केलं प्रथम हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिने माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले हो हरिले माझे हरिले चित्त हरिले माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा भारवित विसरले भारवित विसरले आता कैसी जाऊ घरा आता कैसे जाऊ घरा आता कैसे जाऊ हरिले माझे हरिले चित्त काय झालं म्हणे म्हणे माझं चित्त भगवंतानं हरण केलं अहो आतापर्यंत आस लागलेली होती पैंजणाचा आवाज ऐकला मी शोधत होते त्याला ऐकावर आपलं सुद्धा असंच होता बऱ्याच वेळा गंमत अशी होते की आपल्याला वाटतं देव मला दिसला पाहिजे देव मला दिसला पाहिजे देव मला दिसला पाहिजे आपण त्याला शोधत असतो सोपं सांगू देवाचं कळणार नाही आपल्याला पण आपल्या पिंट्याचं सांगते पाहिजे आपला पिंट्या जर खेळायला गेला बाहेर तर आईला वाटतं तो कवाशी घरी येईल कवाशी नाही तिला करमतच नाही विचारायला काही काम नसतं काही नसतं तिला करमत नाही ती म्हणते पिंट्या कधी घरी येईल कधी घरी येईल ऐका ती शोधते त्याला या गल्लीत जाते शोधते तिला दिसत नाही आवरी गाबरी होते हो जीवाला घाबरत सुटते कुठे गेला असेल माझा राजा कुठे गेला असेल माझं बाळ दुसऱ्या गल्लीमध्ये जाते शोधते पण सापडत नाही मग गंमत अशी होते थोड्या काळानंतर तो पिंट्या तिच्या समोर येऊन
उभा राहतो. त्या आईनं तिच्या जवळ जावं आणि गोड अशी पापा घ्यावा. आणि पापा घेतल्याच्या नंतर थोड्याच काळानंतर, बरं ऐका बरं, ते प्रेम हे क्षणाचं असतं. काय क्षणाचं असतं. त्याच बाळानं जेव्हा 15 मिनिटं थांबल्याच्या नंतर जेव्हा तो मुलगा येड्यावणी करायला लागतो, तेव्हा त्यानं जर सगळे भांडे, रॅकचे सगळेच भांडे खाली काढले तर मग म्हणतो वैताग आणून सोडला या काट्यानं. खरंय की खोटं आहे? गवळणीचं सुद्धा तसंच झालं. पैंजणाचा आवाज कानावरती पडलेला आहे. शोधत होती भगवंताला, कुठे माझा भगवंत, कुठे माझा भगवंत, पण भगवंत सापडला नाही हो. बासुरीचा आवाज कानावरती पडलाय, कुठे माझा भगवंत, कुठे माझा भगवंत, भगवंत सापडला नाहीये. मनाला आस लागली होती. पण सांगू तुम्हाला, ऐका, थोडं पुढे गेल्याच्या नंतर भगवंत म्हटला, तुझ्या मनात जर एवढीच आस आहे मला भेटण्याची तर तुला दर्शन देतो म्हणे. आणि जेव्हा भगवंत समोर येऊन उभा राहिला तेव्हा मग काय म्हणाली, हरिने माझे हरिले चित्त. एवढं गोड रूप, किती गोड रूप. आमचे संत सुद्धा सांगतात, सावळे रूपाडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपाडे चोरटे चित्ताचे. रूप कसे सावळे, पण काय करतय चोरी आले नंदाचा नंद. जय हो तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे येणे गरुड ध्वज. चोरी येणे नंदाचा नंद, तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे येणे गरुड ध्वज, तुका म्हणे येणे गरुड ध्वज. मी काल सांगितलं पहा तुम्हाला, असं प्रमाण आल्यावर काय म्हणायचं, कोटीची नोट. हा 1000-2000ची नाही, याला म्हणतात कोटीची नोट, नाही का? एकदम परफेक्ट ठिकाणी प्रमाण. काय चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. काय कधी जेव्हा भगवंत स्वतः समोर आले तेव्हा. आता मात्र म्हणू लागले, चित्त चोरी येले नंदाच्या नंदने. भगवंतानं चित्त हरण केलं. आता बऱ्याचशा जणांच्या मनात प्रश्न असतो पहा, ताई जर भगवंताला चोरायचंच होतं तर भगवंतानं तिचा डेरा चोरायला पाहिजे होता. ताई अहो भगवंताला चोरायचंच होतं तर भगवंताने तिची थोडीशी छेड काढायला पाहिजे होती. पण भगवंतानं चोरलंय काय? चित्त चोरलं. काय चोरलं असेल चित्त? मी काल सांगितलं पहा, किंवा सांगितलं असेल किंवा नसेल सांगितलं. आता तुम्हाला तुमच्या सगळी कथा लक्षात आहे का? सगळी टोटल प्रत्येक दिवसातली 7 दिवसाच्या फक्त 7 मला कथा सांगा, मी तुम्हाला सगळं पाकिट देते. फक्त पाकिट, बरं पाकिटातले पैसे नाही. हा आता समजलं त्यांना पहा. काय ऐका, कदाचित मी सांगितले की नाही मला माहित नाही, पण ऐका, त्याचं रिझन असं आहे पहा की चित्त म्हणजे पूर्ण देहाचं एक सार आहे. मन जे आहे ना, हृदय पूर्ण देहाचं सार आहे. मला सांगा, माणसाची एक किडनी जाऊ द्या, माणूस जिवंत राहू शकतो. एक हात जाऊ द्या, जिवंत राहतो. एक पाय जाऊ द्या, जिवंत राहतो. डोकं नाही, डोकं फुटायचं जाऊ द्या असं म्हणणार नव्हते मी. डोकं फुटू द्या, जिवंत राहतो. पण हृदय काढून घेऊ द्या, पहा बरं, राहतो नाही. सगळ्या देहाचं सार म्हणजे हृदय आहे. मग ताई देवानं चित्त का चोरावं? तर मी वारंवार सांगत असते पहा कीर्तनामध्ये. मला खरं सांगा की जेव्हा चोर तुमच्याकडे येतो तेव्हा असं म्हणतो का, ताई तुमच्या पर्स मला पाहू द्या आणि पर्स मधले लिपस्टिक मला घेऊ द्या? नाही, तो चोर काय करतो, डायरेक्ट पर्सच घेऊन जातो. अर्थात गंमत सुद्धा तशीच आहे. ते चित्त म्हणजे आपल्या संसाराची प्रस आहे. बरं बोलणं कळते का माझं? का थोडं कोड्यात चाललंय? नाही ना? काय आपलं चित्त म्हणजे संसाराची प्रस आहे. आणि जर चित्तच घेऊन गेलं तर वित्त डोक्यात राहत नाही, म्हणून तो चित्त पळवतो. आणि म्हणून सगळे संत सुद्धा सांगतात की भगवंत हा एकमेव भगवंत आहे. कोण? गोपाळ कृष्ण. हा माणसाचं चित्त हरण करतो, मन हरण करतो, हृदय हरण करतो. एक सांगू, प्रत्येक भगवंत हरण करतो, पण कृष्ण जरा जास्त चालाक आहे त्याच्यामध्ये. बरं, प्रभू रामचंद्र सुद्धा चित्त हरण करतात, पण कधीतरी जेव्हा त्यांना काम असेल तेव्हा. तुम्ही म्हणाल कधी केलं? ताई का सोपं सांगते बरं तुम्हाला. तर बऱ्याचदा मनात प्रश्न पडतो, ताई श्रीकृष्णाला एवढ्या बायका कुठून आल्या? आम्हाला एक भेटना.
त्याला कुठून आलं आहे की असा प्रश्न पडतो ना. पुराणामध्ये प्रत्येक गोष्टीचं वर्णन आलेलं आहे. तसं श्री प्रभू रामचंद्राचं वर्णन असं आलं होतं की जेव्हा प्रभू रामचंद्राच्या पायाच्या स्पर्शानं दगडातून स्त्री निर्माण झाली तेव्हा जे ऋषी मुनी हे करत होते, यज्ञ वगैरे करत होते भगवंताच्या प्राप्तीसाठी, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न आला, अरे आपण एवढी पूजा केली, एवढी पाठ केली, पण भगवंताने आपल्यासमोर कधीच एकही चमत्कार केला नाही. आपण काय करू म्हणे, पूजा पाठ परमार्थ माळी बिळी सगळं म्हणे गंगेत सोडून येऊ आणि आपण काय करू, एक एक दगड घेऊन जाऊ म्हणे. कशाला कशाला म्हणे आपण काय करू, एक एक दगड घेऊन जाऊ. कुठे, भगवंताकडे. कशाला, भगवंत तुम्ही याला पाय लावा म्हणे आम्हाला एक एक बायका करून. हे जर हे किती सोपं आहे हो, मला खरं खरं सांगा. जर हे एवढं सोपं असतं सध्याच्या काळामध्ये तर मुलं ह्यांनी 2-2, 3-3 आणल्या असत्या हे की नाही. एक काम करायला, एक भांडे घासायला, एक धुणे धुवायला, एक घर पुसायला, आहे की नाही. पण ऐका, सगळ्यांनी दगड घेतले. ज्याला बारीक पाहिजे होती त्याने बारीक दगड घेतला, ज्याकडे आगडबंब पाहिजे होती त्यांना आगडबंब दगड घेतला. सगळ्यांनी दगड उचललेत माय बाप, डोक्यावरती दगड आहेत आणि एका माग एक. आता मात्र कुठे, भगवंताकडे निघाले आणि भगवंताकडे निघाल्याच्या नंतर भगवंतापाशी गेले आणि जसे भगवंताकडे पाहू लागले, म्हणायचं होतं देवा आम्हाला या दगडाच्या बायका करून द्या. पण आमचे नाथ बाबा सांगतात की एवढा सुंदर आहे रूप, किती झनी दृष्टीला गो तुझ्या सगुणपणा, झनी दृष्टीला सगुणपणा. जे भगवंताचं सगुण साकार रूप आहे, जणू काही दृष्ट लागावी, नवे नवे तर अनंत जन्मीचे विसरलो दुःख. आणि कशामुळे, पाहता तुझे मुख पांडुरंगा. जर मुख पाहिल्याच्या नंतर एवढं जीवनामध्ये कल्याण होत असेल तर ऐका, गंमत अशी झाली, म्हणायचं होतं देवा या दगडाच्या आम्हाला बायका करून द्या. पण म्हटले काय, देवा आम्हाला बायका करून. हे कशामुळे झालं, चित्ता रूपामुळे झालं. रूप पाहिलं आणि चित्त हरवलं गेले. दगडाच्या बायका करून घ्यायच्या होत्या, पण म्हटले काय, याच्या आम्हाला तुमच्या बायका करून घ्या. भगवंत म्हटले तथास्तु, कारण चांगल्या कामाला भगवंत उशीर लावत. भगवंत म्हटले तथास्तु, पण म्हणे भगवंत म्हणले एक प्रॉब्लेम आहे. म्हणे काय प्रॉब्लेम आहे देवा, म्हणे या जन्मामध्ये माझा एक विचार आहे किंवा माझी एक प्रतिज्ञा, एक बाणी एक वचनी आणि एक पत्नी, दुसरी बायको मी करू शकत नाही. जो पुढचा अवतार आहे माझा त्याच्यामध्ये किती बायका येऊ दे मी सगळ्या करणार आहे. किती केल्या मग, 16,108. 8 बायका मेन आहेत आणि 16,100 ते ऋषी होते, म्हणून तेवढ्या सगळ्या भगवंताच्या बायका झाल्या. पण कशामुळे घडलं हो हे, फक्त रूप पाहण्यामुळे. ज्या रूपासाठी, जे रूप पाहण्यासाठी माती गवळण अगोदर धडपड करत होती, पण तेच रूप जेव्हा दिसलं तेव्हा आता मात्र जगद्गुरु तुकोबाराला म्हणायला लागली, तो जो आहे ना तो गोपाळ कृष्ण फार कठीण आहे म्हणे, त्याला पाहू नये माणसानं. का पाहू नये, माझं चित्त घेऊन गेलं म्हणे, आणि कुठं गेला तर पत्ता सुद्धा लागत नाही म्हणे. बरं मला सांग म्हणे, तुझं चित्तच नेलं ना का तुझं अंग घेऊन गेलंय म्हणे. तू घरी जाऊ शकते, तुझे पाय शाबूत आहे, तुझा हात शाबूत आहे, तुझं शरीर शाबूत आहे, तुझा माथा डेरा इथे, त्या डेऱ्यामध्ये पाणी आहे, तू उठ आणि घरी जा. तेव्हा जगद्गुरु तुकोबारा ती गवळण हसते, ती जगद्गुरु तुकोबारा म्हणते, जगद्गुरु तुकोबारा आहे, अहो काय सांगू म्हणे मी तुम्हाला, माझं जर चित्तच माझ्याजवळ नसेल तर आता कैसी जाऊ खैरा, आता कैसी जाऊ खैरा.
कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा आता कैसी जाऊ घरा घरी जाऊन उपयोग नाहीये. का उपयोग नाहीये मला खरं खरं सांगा की चित्त जवळ नसू द्या सासून म्हणावं मिठाचा डबा आपण साखरेचा देऊ. जर चित्त जागेवर नसेल सासून म्हणावं हळद आपण तिखट नेऊन देऊ आणि त्याच तिखटाच्या भरणीने आपल्याला हाणेल बरं का. का जर चित्त नसेल संसार करणं अशक्य आहे. संसारामध्ये सुद्धा चित्त लागतो. संसारामध्ये वित्त तर लागतं पण चित्त सुद्धा लागतं. का चित्त लागतं. स्वयंपाक करू द्या तुम्ही आणि चित्त जर माहेराला गेलं तर चालेल का हो. नाही चालणार. चित्त सुद्धा लागतं वित्त सुद्धा लागतं. पण सांगू परमार्थाला वित्त लागत नाही. परमार्थाला फक्त चित्त लागतं. म्हणे जगद्गुरु तुकोबाराय माझं चित्त माझ्याजवळ नाहीये म्हणून आता कैसे जाऊ घर. आणि हा काही लौकिक बरा नाही म्हणे. नोहे बरा हा लौकिक. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात तू घरी नको जाऊ मग इथं बसून भजन कर. तेव्हा आता मात्र ती स्त्री ऐका बरं. स्त्रीचं असं असतं पहा. मला असं वाटतं की स्त्रीला दोन मन आहेत. नाही तुम्हाला खुलं करून सांगते टेन्शन घेऊ नका तसं. मला खरं खरं सांगा एका मनानं आपण सासरचा विचार करतो दुसऱ्या मनानं बरं इकडे राहून तिकडचं धुणं धुवायची गरज आहे का. बोला ना. नाही आवश्यकता नाहीये. पण जे स्त्रीचं मन असतं ते हळवं असतं. तिला परमार्थाची चिंता तर आहेच पण संसाराची सुद्धा चिंता आहे. ती म्हणते जगद्गुरु तुकोबाराय माझं चित्त जरी त्यानं हरून नेलं असेल तरी माझी बुद्धी शाबूत आहे. आणि माझी बुद्धी मला सांगते एक सांगू का. परमार्थाचा पहिला शत्रू बोलणं कळतंय माझं. परमार्थाचा पहिला शत्रू डोकं आणि परमार्थाचा पहिला मित्र मन. जर मनाला वाटलं ना तुम्हाला परमार्थ करायचा आहे तर बिनधास्त परमार्थ करा. पण हातामध्ये माळ घेतली की बुद्धी म्हणते अगं कशाला जपमाळ करते. काय होणार आहे त्यानं. देवानं कुठं बरं केलंय तुझं. बरं नाही कसं केलंय. हा हे कोण विचार करतं. बुद्धी विचार करते. म्हणून मी कायम सांगत असते पहा परमार्थाचा पहिला शत्रू कोण बुद्धी. आणि जगद्गुरु तुकोबाराय ज्ञानोबाराय सुद्धा सांगतात हरिपाठामध्ये सांगतात पहा बुद्धीचे बळकं काहीतरी आहे पण आता माझ्या लक्षात येत नाही. ऐका. बुद्धीचे वैभव नाही तुझे एका केशवराजे सकळ सिद्धी. एका केशवराज सकळ सिद्धी. एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव नाही तुझे एका केशवराजे सकळ बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे. बुद्धीनं जे वैभव कमवलं जातं बुद्धीनं जो पैसा कमवला जातो तो कधी आपला नसतो. बुद्धीनं जे माणसं जवळ करतात ते कधी आपले नसतात. हा जे माणसं मनाचे असतात ऐका. हा अक्का
जे माणसं मनानं जोडले जातात मात्र ते कधी तुटत नाहीत. पण जे फक्त कामापुरते, बुद्धी म्हणजे कामापुरता वापर आहे बरं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, पण कोण आहे? एक एके शिवराजे सकळ सिद्धी. हा, मनात भगवंत साठवा, तो पुरून उरणार आहे तुम्हाला. पण तिचा बुद्धी विचार करत होती, म्हणे माझा पप्पा वाट पाहत असेल, माझा मुलगा वाट पाहत असेल, माझी सासू वाट पाहत असेल, ती घरी गेल्याच्या नंतर मला फोकाने हाणेल, मला घरी जायचंय. का? पहिल्या काळात धाक होता, म्हणे माझी सासू मला खवळेल, माझा सासरा माझा जाच करेल. का? मी संसारिक आहे. आता कैसी जाऊ घरा, मला घरी जायचंय, जगद्गुरु तुकोबर आहे, पण आता नेमकी घरी जाऊ तरी कशी? जगद्गुरु तुकोबर आहे म्हणतात, तू जर अशीच घरी गेली तर काय प्रॉब्लेम आहे? म्हणे प्रॉब्लेम फार मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणे काय प्रॉब्लेम आहे? अहो काय सांगू जगद्गुरु तुकोबर आहे, तुम्हाला लय वाटते का आमचे शेजारी काही लय सुईचे? असं असं करू नका, शेजारीन फक्त मागे बसलेले असू द्या, उद्याच भांडणं लागतील. ऐका काय म्हणे, आमचे जे पारखी आहेत आजूबाजूला जे आहेत ते एवढे काही चांगले नाही येतो, त्यांना दुसऱ्याचं सुख कधी बघवत नाही, पण दुसऱ्याचे जर भांडणं लागले तर माणसं कथा कीर्तन सोडून तिथं जाऊन बसतात. आमच्या दिदी एक गोड दृष्टांत सांगत असतात पहा. दिदी असं सांगत असतात की ते म्हणतात की दोन मित्र होते पहा. एक होता, आता एकाला परमार्थ आवडत होता आणि एकाला आवडत नव्हता. तो म्हणे किती छान कथा सुरू आहे, म्हणे चल ना कथेला. मित्राला म्हटला, तो मित्र म्हटला नाही रे बाबा, मला दारे धरायचे म्हणे, मोटर सुरू करून दिली मुलांना, मला दारे धरायला जायचे म्हणे उसाला. म्हणे ठीक आहे. दुसरा इथे कथेला येऊन बसला, पण नेमकं तो रानात चालला आणि तिथे काय लागले? भांडणं लागले. तो हाताची घडी तिथं भांडण पाहतो, 2 तास उभा राहिला. कथा संपली हो याची. कथा संपली ना, हा तिथे गेला. म्हणे तुला मोटर लाव, पाणी जाल गेलं खड्ड्यात म्हणे ते, पण हे पादवर किती भारी आहे. भांडण भारी असतं का? पण स्वभाव आहे माणसाचा, दुसऱ्याचं सुख कधी पाहवत नाही, पण दुसऱ्याचं दुःख मात्र आवडल्याशिवाय राहत नाही. आमचे पारखी ते चांगले नाहीत म्हणून ते पारखी माझी कुटी करतील, माझी निंदा करतील आणि घरचे मला शिव्या देतील. अभंगाचं सांगता गोष्टी परखियास सांगता परखियासी सांगता गोष्टी, परखियासी सांगता खातील. काय होईल म्हणे जगद्गुरु तुकोबा, मी घरी जायलो आणि घरी गेल्याच्या नंतर जेव्हा माझं चित्त माझ्याजवळ नसेल, एक प्रॉब्लेम होईल म्हणे. मला कुठल्या गोष्टी कुठे ठेवलेल्या ते माहीत नसणार आहेत. आणि मग तेव्हा मी जर माझ्या नंदेला, मी जर माझ्या भाऊजाईला, मी जर माझ्या शेजाऱ्याला विचारलं की बाई हे कुठे ठेवले, कसं हे मला सांग, तेव्हा त्या माझी निंदा करतील आणि त्या गोष्टी, त्याच गोष्टी त्या माझ्या घरी जाऊन सांगतील आणि मग घरची कुटी खातील, घरची मला शिव्या घालतील म्हणे. म्हणे काय करू? तेव्हा जगद्गुरु तुकोबा म्हणतात काहीच करू नको, फक्त पदर खोचून हात उंच घे. काम संपलं का तुमचं आता? गोड हात उंच करा बरं, एकदा गोड भजन करायचंय.
कान्हाचं करू 1 मिनिट भजन. कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल कृष्ण गोविंद गोविंद गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल नंदलाल हे गोपाल 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 नंदलाल गोपाल नंदलाल गोपाल नंदलाल हे कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल गोविंद गोविंद हे गोपाल नंदलाल विठोबार घुमाई गोपाल कुमारी 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 आणि मग जगद्गुरु तुकोबराय सांगतात तुका म्हणे निवांत राहीन पाहिले तुका म्हणे निवांत राये ताये तुका म्हणे निवांत राये तुका म्हणे निवांत राये ओ तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाही परतोली पाहिले पाही परतोली परतोली आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा घरा आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा पहिले पाहे परतोनी पहिले पाहे परत आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा आता कशी जाऊ घरा तुका म्हणे निवांत राहे आणि जे तू पाहिलेस ना ते पुन्हा पहा. आणखीन काल्याचं कीर्तन सुरू झालेलं आणि त्याच्यामुळे प्रसादाकडे अजिबात मन जाऊ देऊ नका बरं. कारण आमचे संत सांगतात चरित्र ते उच्चारावी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी चरित्र ते उच्चारावे बाबा केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी केले देवे
मग आता गोकुळातलं चरित्र तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. भगवंताचा जन्म कसा झाला ऐका. सुरुवात इथून सांगते पहा की जेव्हा देवकीच आणि वसुदेवाचं लग्न काय आहे तिकडं बरं ऐका काय की जेव्हा वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न लागलं तेव्हा आकाशवाणी झाली म्हणे कंसा, अरे ज्या थाटामाटामध्ये तू तुझ्या बहिणीचं लग्न लावतेस त्याच बहिणीच्या पोटी येणारा 8वा मुलगा हा तुझा वध करणार आहे. आणि हे ऐकल्याच्या नंतर तळपायाची आग मस्तकाला गेली आणि हातामध्ये खडग घेतलं आणि तो म्हणाला की देवकीलाच मारून टाकतो ना, का तिलाच मारून जर टाकलं तर तिच्या पोटी जन्माला येणारच नाही आणि माझा वध होणारच नाही. पण पुन्हा आकाशवाणी झाली, राजा अरे तू जर देवकीला मारशील तर तिच्या रक्तातून कृष्ण तयार होतील आणि ते तुला संपवून टाकतील म्हणे. आणि मग तिथे मात्र गंमत अशी झाली पहा की वसुदेवाने हात धरला, कंसा अरे आतापर्यंत जरी ती तुझी बहीण होती तरी आता ती माझी पत्नी आहे आणि तिचं रक्षण करणं हा माझा धर्म आहे, हे माझं कर्तव्य आहे. म्हणून कंसाला सांगितलं जातं की म्हणे तू काय कर, जोपर्यंत आम्हाला मुलगा होत नाही किंवा आम्हाला संतान प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला तू तुझ्या कारावासामध्ये ठेव. आणि मग बघा संसार किती कठीण आहे. आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रामधून एक गोष्ट पाहायला भेटते, आपल्याला शिकायला भेटते बरं, फार मोठी गोष्ट आहे. आपला स्वभाव असतो की आपल्याला काही गोष्टी अशा आवडत नाहीत बरं. मी तुम्हाला सांगितलं पहा की पार्वती मातेच्या जीवनामध्ये किती कठीण काळ येत होता की एवढी मुलं होती. किती मुलं सांगितली मी तुम्हाला, असंख्य मुलं होती. भगवान शिवजींच्या अवतारातली म्हणा, त्यांच्या भोवईपासून झालेला भैरव, असे अनेक मुलं होऊन गेली. पण एक सुद्धा पार्वती मातापाशी राहिला नाही. तेव्हा पार्वती मातेला दुःख झालं. आपल्याला सुद्धा तसंच असतं पहा. ऐका गंमत अशी होते, बालपण तर माहेरात निघून जातं, इकून तिकून कुठेतरी आपण वयात येतो, आपल्याला समजायला लागतं, तेवढ्यात सावधान होऊन जातं. पुन्हा कुठेतरी माहेर सोडावं आणि पुन्हा सासरमध्ये यावं. सासरमध्ये आल्याच्या नंतर जाचाचं जीवन संपून मुलं जन्माला यावीत. आणि मुलं जन्माला आल्याच्या नंतर पहा गंमत अशी असते पहा, जोपर्यंत आपल्याला मुलं बाळ होत नाही तोपर्यंत संसार आपल्याला नको नकोसा होतो. तोपर्यंत आपण सारखं माहेरी जातो. पण ती आई समजून सांगत असते, बाळा की संसार हा दुःखाचाच असतो पण त्याला सुखाचं करायचं असतं. ती माहेरी सारखं माहेरी जाणारी मुलगी जेव्हा तिला मुलबाळ होतं तेव्हा ती कधीतरी जाते. आणि जेव्हा ते मुलबाळ शाळेत जायला लागतं मग तर ती फक्त दिवाळीला आणि उन्हाळीलाच जाते. आणि जेव्हा तीच मुलांचं लग्न होतं तेव्हा ती कधी जात. आणि शेवटी गंमत अशी होते पहा, शेवटी ती माय फोन करते, राजा एकदा बघायचंय मला, तुला फक्त एकदा पाहायचंय, केव्हा माझ्या अंतकरणातला जीव निघून जाईल मला सुद्धा माहीत नाहीये, मला फक्त शेवटचं तुला पाहायचंय. पण ही सांगते, आई मी आले असते ग पण माझा नातू माझ्याशिवाय राहत नाही. आणि मग शेवटी ऐका नातवाला शाळेत सोडून यावं आणि तेवढ्यात कॉल यावा, आई तुला आत्तापर्यंत बोलवत होती, आईला फक्त तुला एकदा पाहायचं होतं. पण आता तीच आई जगामध्ये राहिलेली नाहीये. आणि मग ती मुलगी हंबरडा फोडते. पण कधी गेल्याच्या नंतर. माणसाचा स्वभाव आहे. अर्थात की मुलं बाळ होतात, कुठेतरी जीवन आनंदाचं व्हायला लागतं तर त्यांच्या शिक्षणाचा लोड येतो, पुन्हा दुःख. पुन्हा कुठेतरी त्यांचं शिक्षण होतात, त्यांचं लग्न होतं तर सुनाचा जात, पुन्हा दुःख. नातवं येतात तर आपले आई वडील निघून जातात, हे दुःख आहे. पण श्रीकृष्णाच्या जीवनातून समजून घ्यावं श्रीकृष्णाचं किती दुःख. जन्म कुठे झालाय, कारावासात झालेला आहे, हे दुःखाचं प्रतीक आहे. पण त्याला सोडलं, आई वडिलांना सोडलं, हे दुःखाचं प्रतीक आहे. पण ते दुःख सुद्धा सोडून दिलं. एवढे दिवस कुठे राहिले, गोकुळामध्ये राहिले. आता कुठेतरी त्या गोकुळाचा लढा लागलेला आहे आणि त्या लढ्यामध्ये रमत असताना ते गोपाळ कृष्ण किती सुखात होते. पण एक दिवस असा आला अक्रूर, ते दुःख आहे. पुन्हा मथुरेमध्ये आले, मथुरेमध्ये कुठेतरी लढा लागला, जीवन रमू लागलं, पुन्हा तिथून द्वारकेला गेले, हे दुःख आहे. ऐका सुखामध्ये सुख आलेलं आहे, सुख चालून येत होतं भगवंताकडे, पण सुखापासून पळत जाणारे ते भगवंत असतात. आणि दुःख आपल्याकडे चालून येतं पण दुःखापासून पळणारे आपण असतो. पण भगवंताला विचारा, दुःखाशिवाय जगामध्ये किंमत नाही आहे. ऐका म्हणून त्याच्या नंतर भगवंताचे आई वडील कोण, देवकी माता आणि वसुदेव कारावासामध्ये राहू लागतात. आणि मग त्यांना पहिलं संतान प्राप्ती होते. पहिली संतान प्राप्ती झाल्याच्या नंतर आता गंमत अशी होते, तो कंस राजा विचार करतो, मला मारणारा तर आठवाय, मग पहिला का मारायचा. तेवढ्यात कोण येतं तिथे, सांगितलं तुम्हाला, जे हमेशा काय करतात,
ऐका खाडी करतात आपले शेंडीवाले बाबा विना आणि चिपळी घेऊन तिथे येतात आणि तिथे आल्याच्या नंतर मात्र ते सांगतात राजा तू जर 1 पासून 8 पर्यंत मोजलं तर मग 8 नंबरला आहेत पण 8 पासून जर 1 नंबर पर्यंत मोजलं तर 8 किती नंबरला आहेत म्हणून कृष्ण कधी येईल हे तू सुद्धा सांगू शकत नाही आणि मी सुद्धा सांगत शकत नाही 6 मुलं मारली 7वं जी माया होती ती निघून गेली 8वा मुलगा आपल्या गोपालकृष्णाचा जन्म झाला जसा जन्म झाला ऐका किती ताकद होती भगवान गोपालकृष्णाची जन्मल्या उपदेश केला काय केला गोकुळी नेऊन सोडा नंदाच्या घराला मजनी गोकुळाला काय सांगितलं मला गोकुळाला नेऊन सोडा म्हणे आणि मग गंमत अशी झाली की काय करावं टोपलीमध्ये भरावं आणि पुढे कुठे जावं गोकुळीला जावं मध्ये जी नदी लागते यमुना नदी ऐका भगवंताच्या भेटीचे अट्टहास किती आहे उफळे घेऊ लागली पण स्वतःनं भगवंतानं आपल्या पायाचा उजव्या पायाचा जो अंगुठा असतो तो काय केला दर्शन दिलं त्याच्यानंतर भगवंत त्या आईनं वाट दिली भगवंत पुढे गेले आणि मग कुठे नेऊन ठेवलं नंदाच्या घरी मध्ये नेऊन ठेवलं आणि मग जिकडे तिकडे आनंद झाला आणि गवळण काय म्हणते गवळणीला गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला गवळण म्हणती हो गवळण ती गवळणीला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला यशोदेला मनाची हो मनाची गवळणीला मनाची हो मनाची गवळणीला पुत्र झाला यशोदेला एक धावी इतकी पुढे वाट काटे सुंटवडे एक धावी इतकी पुढे वाट काटे सुंटवडे एक धावी इतकी पुढे वाट काटे सुंटवडे एक धावी इतकी पुढे वाटी सुंटवडे गौरण म्हणती हो म्हणती गौरणीला आला यशोदेला गौरण म्हणती हो म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला गौरण म्हणती हो म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला गौरण म्हणती हो म्हणती गौरणीला पुत्र झाला यशोदेला आणि मग जिकडे तिकडे गोकुळामध्ये जिकडे तिकडे सगळीकडे आनंदच आनंद का कोणाला पुत्र झाला यशोदेला पुत्र झाला आणि तो पुत्र एवढा सुंदर आहे म्हणे आता मात्र एकमेकी सगळ्या जणी लाईनीत उभा राहिल्या बरं किती जणी 1 2 3 4 5 6 जणी लाईनीत उभे राहिलेल्या मग एक जण आतमध्ये जाते बरं का फुलझडके बाबा आतमध्ये गेल्याच्या नंतर गंमत अशी होते तिनं भगवंताला पाहावं आणि भगवंताला पाहिल्याच्या नंतर तिनं बाहेर यावं आणि जसं बाहेर यावं तसं दुसरीनं विचारावं कसा आहे देव पाहिला पाहिला नंदाचा नंद Oh
दुसरीने विचारावं कसा आहे देव, ती सांगते तेने वेदिले तेने वेदिले तेने वेदिले मन, असा आहे तो. आणि मग दुसरीने विचारावं, तिसरीने विचारावं, असं सगळ्यांनी भगवंत पाहत गेले. पण गंमत सांगू का, गंमत अशी झाली की सगळ्यांनी एक जुट्टा केलं पहा, सगळ्याजणी एकत्रित आल्या आणि मग आता चर्चा सुरू झाली. आणि चर्चा करत करत त्या रस्त्यानं चालल्या गेल्या. चालत होत्या आणि चालता चालता चर्चा चालू होती. म्हणे नंदाच्या घरामध्ये जो मुलगा जन्माला तो एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे, एवढा सुंदर आहे. किती सुंदर आहे, एवढा सुंदर आहे की त्याची जे स्वरूप आहे ते सांगता सुद्धा येत, एवढा सुंदर आहे. चर्चा सुरू होती तेवढ्यात एक म्हातारी गवळण वरून ऐकत होती, माडीवरून ऐकत होती. आता मात्र गंमत अशी झाली, तिचं नाव होतं मालू. काय तिचं नाव होतं मालू. ती माडीवरून खाली आली आणि मालूनं काढला शालू. काय मालू म्हटली तर एवढ्या सगळ्या गवळणी तिथे भगवंताच्या दर्शनाला जात आहेत तर मी सुद्धा गेलं पाहिजे. पण सांगू म्हातारीनं कधीच मेकअप करायला नादी लागू. आजी काय की म्हातारीनं कधी मेकअप करायच्या नादी लागून. गंमत अशी झाली, तिनं पाहिलं होतं सगळ्याला, काय सगळ्यांना सुंदर मेकअप केला होता, सुंदर शृंगार केला होता. आणि मग मात्र ते भगवंताच्या दर्शनाला गेल्या होत्या. हिनं सुद्धा मेकअप करायला काढला. पण गंमत अशी झाली, काय दीवानी बनी मैं दीवानी बनी है, दीवानी बनी मैं दीवानी बनी, मुरली के नाद दीवानी बनी. गवळण काय केलं तिने, ओठो पे कुमकुम नयनों में मिशरी, सिर पर काजल लगाते चली, गाय का बछड़ा भैंस को छोड़ा, बेल का दूध निकाल पड़ी, दीवानी बनी मैं दीवानी बनी है, मुरली के नाद दीवानी बनी. ती सुद्धा पाहायला गेली. पण एक सांगू, शृंगार कसाही करा तुम्ही, पण भगवंताकडे जाणं महत्वाचं आहे. भगवंतानं तिचा सुद्धा शृंगार, तिचं सुद्धा प्रेम भगवंताने एक्सेप्ट केलं. आता पाहता पाहता गवळण टाइम निघून चाललेला आहे. आता मात्र सगळ्या गवळणींना भूक लागलेली आहे. गवळणींना भूक लागली म्हणून देव लवकर मोठा करायचा. ऐका, जोळीतला देव जमिनीवर कधी आला कळलं नाही, आणि जमिनीवरचा देव रांगायला कधी लागला कळलं नाही. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. रंगनी रंगनाथ तोम्याचे किला जसये, रंगनाथ तोम्याचे किला जसये, तोम्याचे किला जसये, रंगनी रंगनाथ तोम्याचे किला जसये. तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने रांगत. आता मात्र भगवंत रांगू लागलेत. पण टाइम कमी असल्यामुळे रांगणारे भगवंत पळू लागतात. ऐका, आणि पळणारा देव एवढ्या खोड्या करतो, एवढ्या खोड्या करतो, एवढ्या खोड्या करतो. किती खोड्या करतो ऐका. पळणारा देव मात्र भरपूर खोड्या करतो. आणि खोड्या करणारा देव आता मात्र गवळींना त्या देवाचा राग येऊ लागतो. प्रेमापोटी राग येतो बरं. ऐका, काय राग येऊ लागतो. आणि आता मात्र सगळ्या गवळणी कुठे जातात. काय हुशार येतो तुम्ही. कुठे जातात,
यशोदेकडे जातात आणि यशोदेला म्हणतात, गोकुळी राहावे का जावे. यशोदे, तुझ्या कृष्णाला काहीतरी सांगावे आणि गोकुळी राहावे की जावे, आम्ही राहू की नको गोकुळी. पण काय होतं माहित आहे तुम्हाला की यशोदा मैया कृष्णाला काहीच म्हणत. काय म्हणते, 5 वर्षाचं माझं बाळगे, जय हो. 5 वर्षाचं माझं बाळगे, अंगणी खेळ. 5 वर्षाचं माझं बाळगे, अंगणी खेळ. का लटकाचे घेता आळगे, पाडळ शिंगीच्या नारी. तुम्ही 12 घरच्या, गोकुळच्या नाही, अजिबात नाही, गोकुळच्या नाही. हा हा, चुकलात तुम्ही. काय, पाडळ शिंगीच्या नारी. हा ऐका पुढे. हा, तुम्ही 12 घरच्या, पुढे सांगू, राग नाही नेणार. तुम्ही मोठं ढोल गोकुळच्या नारी. आणि ती यशोदा मैया म्हणते, नका ना आळ घेऊ बाळावरी, नका ना आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. बोला, आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी, नका आळ घेऊ बाळावरी. कुणी म्हणती माठ माझा पुढे तो पदर, माझा पुढे तो शालू माझा पडतो. कुणी म्हणती माठ माझा पुढे तो पदर, माझा पुढे तो शालू माझा पडतो. खोटं नाटक बोलू नका, खोटं नाटक बोलू नका, खोटं नाटक बोलू नका. सारे जणी तुम्ही खरं सांगा कोणी, खोटं नाटक बोलू नका. सारे जणी मला तुम्ही खरं सांगा ग कोणी. नका ना आळ घेऊ बाळावरी, नका ना आळ घेऊ बाळावरी, नका ना आळ घेऊ बाळावरी. ती यशोदा माय म्हणते, माझ्या बाळावर कोणीही आळ घेऊ नका. पण आता मात्र फजिती जास्तच होते बरं. मग भगवान अनेक खोड्या करतात. कोणाचा माठ फोडतो, कोणाचा शालू फाडतो, कोणाचा पदर ओढतो, तर कोणाच्या दाढी आणि वेणीची गाठ बांधतो. यशोदेचा खट्याळ कान्हा बाई ग, खोड्या करीतो करावयाला काही ग. एके दिवशी खोडी आणे केली, एके दिवशी खोडी आणे केली, सारी गाई वासरे सोडली. एके दिवशी गंमत याने केली, माझ्या पणगावरी. असा होता तो कान्हा. आणि आता मात्र सगळ्या जणी त्रासात आहेत. आणि हे खरं अर्थात यशोदा मैयाला सुद्धा कळालं. मग आता यशोदा मैया म्हणतात, पहा, जर 15 मिनिटं कीर्तन लांबलंच तर शिव्या देणार नाहीत ना, म्हणजे राग वगैरे येणार नाही ना. फक्त 15 मिनिटं. मला कारण फार गोड भाव तुम्हाला सांगायचं बरं. ऐका, आता मात्र यशोदा मैयानं म्हणावं, बाळा आता मात्र तुझी जागा गोकुळात नाही, तुला शाळेला पाठवते. मग शाळा कोणची? अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल, अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. सारे गोपाल रानात जा, सारे गोपाल रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाल रानात जा. कोणची शाळा पहिल्या काळात? छोटी छोटी गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरा मदन गोपाल.
आता मात्र म्हणे शाळेत जा. आता शाळेत जायचंय. मग मित्र कंपनी बोलवली, पण त्याच्यामध्ये बोबड्या नावाचा गवळी होता पहा. फार कठीण होता तो. आता मात्र कृष्ण म्हणाले, बोबड्या सगळ्यांना बोलवलं आणि म्हणे आता कुठे जायचं? शाळेत जायचं म्हणे, आपल्याला गायी घेऊन चालायला जायचं. बोबड्या म्हटला, मी तुझ्या सोबत येणार. पण तो काय असं म्हणत होता का? तो काय म्हणतो ऐका. जाय बा किथना नकोले बा, दाय बा किथना नकोले बा, आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या थंग येणार. पण कृष्ण म्हणला, अरे बाबा माझ्यासोबत नाही यायला काय केलंय मी? काय झालं नेमकं? तेव्हा तो सांगतो, आथेत एकदा थगली पोल मिलून, आथेत एकदा थगली पोल मिलून, माल्याच्या मल्यामंदी देलोले बा, माल्याच्या मल्यामंदी देलोले बा, माल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या ततल्या होत्या. काय होत्या? ततल्या ततल्या काकड्या. माल्याच्या मल्यामंदी तवल्या तवल्या ततल्या होत्या. थमद्या पोलांनी दोन दोन तोल्या, थमद्या पोलांनी दोन दोन तोल्या. मी ततली तोलायला देलोले बा, तितलून आला माल्याचा मालिकन माझ्यात थेंदीला घालले बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. आता कृष्ण म्हणतो, ए बोबड्या राजा, आणि माझी काय चूक आहे त्याच्यामध्ये? म्हणे तुझी पण चूक आहे. काय चूक आहे? ऐका. तो बोबड्या म्हणतो, आथीत एकदा थकली पोल मिलून, आथीत एकदा थकली पोल मिलून, यथो देत्या धली देलोले बा, यथो देत्या धली देलोले बा, यथोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या. काय? पोल्या पोल्या, पुलनाच्या पोल्या. यथोदा मैयानं पुलन पोल्या केल्या होत्या. थमद्या पोलांना दोन दोन दिल्या, थमद्या पोलांना दोन दोन दिल्या, थमद्या पोलांना दोन दोन दिला. मी पोली मातायला दिलोले बाण, मलाच आलधी दिली बा. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. नाही 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 तुझ्या संग येणार. आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार. तो बोबड्या म्हणतो, कृष्णा आम्ही तुझ्या सोबत येणार नाहीत. पण कसं बस तयार केलं. आणि आता मात्र सगळे गोपाळ मंडळी गाया चारायला गेले. गाया चारायला सोडल्यात, पण तिथे मग खेळ खेळू लागले. गोपाळ, सगळे गोपाळ खेळ खेळायचे. आणि त्याच्यामध्ये गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना वना वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना, गाई गोपाळ सवंगडी वना. सगळ्या गाया वनात सोडलेल्या आहेत आणि वनात गाया चारतायत आणि गोपाळ खेळ खेळतायत. बरं ऐका. पण त्याच्यामध्ये एक भर पडली पहा. श्रीकृष्णानं एका दगडावरती बसावं, स्वतःच्या कमरेतली बासरी काढावी आणि आता मात्र बासरी वाजायला लागावी. म्हणून तर आमच्या गवळणी म्हणतात पहा, मुरली वरी माझा जीव जडे, हरीच्या मुरली
कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. ऐका हे मज वेळीला निंदा वंदा मी तर वरिले बाळ मुकुंदा. मज वेळीला निंदा वंदा मी तर वरिले बाळ मुकुंदा. आवड मनासी प्रीत तुझ्यासी, आवड मनासी प्रीत तुझ्यासी. संसार मनातून गळून पडे, संसार मनातून गळून पडे. कसली जीवाला भूल पडे, कसली जीवाला भूल पडे. आणि मग कांदा मुरली वाजवू लागतो. त्या मुरली प्रकरणामध्ये अनेक गवळणीत अनेक म्हणता येतील, पण गुडघे विठ्ठल विठ्ठल बोलती, त्याच्यामुळे मी अजिबात विठ्ठल विठ्ठल म्हणायला लावणार नाही. मुरली अजिबात सांगणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर आता मात्र सगळे गोपाळ मंडळी म्हणतात, कान्हा ए राजा देवा, अरे आम्हा सगळ्यांना इथं आणलं, तू एकटाच मुरली वाजवत बसला, आमच्या सोबत पण काहीतरी खेळ ना. आणि मग सगळे खेळ खेळू लागतात. हा मामा पोरा, हा मामा, हा मामा पोरा, घुमरी वाजे घमामा, हा मामा पोरा हा मामा घुमरी वाजे घमामा. मामा पोरा हमामा घुमरी वाजे धमा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे धमा, घुमरी वाजे घमामा, घुमरी वाजे धमा. हमामा बोरा हमामा घुमरी वाजे घमामा, हमामा बोरा हमामा घुमरी वाजे घमामा. अवक तुवक तिवक पोर त्रिगुण खेळ मांडू, त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक बोले त्रिगुण खेळ मांडो, त्रिगुण खेळ मांडो. खेळ विट्टी दांडू पोरा, खेळ विट्टी दांडू पोरा, खेळ विट्टी दांडू, खेळ विट्टी दांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक तुबक तिबक पोरा त्रिगुण खेळ मांडू. अबक दुबक तिबक बोले त्रिगुण खेळ मांडो, अबक दुबक तिबक बोले त्रिगुण खेळ मांडो. आणि मग मात्र आता मात्र खेळून खेळून भूक लागलेली आहे, म्हणून म्हणून पोटामध्ये कावळे ओरडायला लागले. ऐकून 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 आता मात्र पोटामध्ये कसं बरस व्हायला लागलंय. तर सारखं सारखं शिऱ्याकडे ध्यान चाललेलं नाही का. 1 तास चालू द्यायचं आणखी. अरे बापरे खुशाल हो म्हणताय. ऐका, पण आता मात्र सगळे गोपाळ जे होते ते म्हणाले, भगवंता जी शिदोरी आपण आणलेली आहे ती शिदोरी आपण खाऊयात. भगवंत म्हणतात त्या शिदोरीचं फार मोठं महत्व आहे. सांगू, जसं की कळसाशिवाय मंदिराला पूर्णत्व, तसं काल्याशिवाय कार्यक्रमाला पूर्णत्व, हा आपल्या महायज्ञाला पूर्णत्व नाहीये. आणि तो काला आपल्याला एक गोष्ट शिकून जातो. पहा, ऐका, काला म्हणजे काय आहे. दही म्हणजे देव आहे आणि जो मुरमुरा असतो तो म्हणजे जीव आहे. अर्थात मला सांगा, एखादाच माणूस जर बोचरा असेल, बोचरे आडनावाचं नाही, बोचरा ज्याला दातच नाहीत, त्याला मुरमुरे जर दिले तर खाता येतील का हो? नाही खाता येत. का खाता येत नाही? टोचत असते का. माणूस अहंकाराने कडक झालेला असतो, पण त्या अहंकारी माणसाला जेव्हा दहीत मिसळलं जातं, जीवाशिवाचं मिलन होतं आणि मग काला तयार होतो. तसा काला आपल्या सगळ्यांना खायचा आहे. तत्पूर्वी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. पहा, मी 8 दिवस तुमच्या गावामध्ये आले, तुमच्यासमोर माझ्या जेवढं अंतःकरणामध्ये ज्ञान साठलेलं होतं मी ते सगळं तुमच्यासमोर सांगितलेलं आहे. आपली दही अंडी
ऐका. आणि मग मात्र गंमत अशी आहे की मी माझ्या मनातलं, माझ्या ध्यानातलं, माझ्या डोक्यातलं, माझ्या सगळ्या गोष्टीतलं थोडं थोडं ज्ञान मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे पहा. तर जर माझ्या मुखातून एखादा चुकीचा शब्द गेला असेल पहा, जर एखादी गोष्ट मी जर बोलले आणि ती जर एखादीच्या हृदयाला लागली असेल, मी जर सारखं पप्प्याचा बाप म्हणले असतील आणि तिचा खरंच पप्प्याचा बाप असेल आणि तिला जर राग आला असेल तर त्यांचे सुद्धा सगळ्याची मनापासून माफी मागते पहा. जर शिव महापुराण सांगत असताना एखादा वाकडा तिकडा शब्द गेला असेल, जर काही चुकलं असेल सांगताना, तर आईवडिलांचं अंतःकरण करून माफ करा. त्याचबरोबर माझ्यावरती नितांत ज्यांनी प्रेम केलेलं आहे, आईची माया, असं म्हणतात की मुलगी घराच्या बाहेर पडली की तिला आईची उणीव भासत असते, पण तुमच्या पाड्यशंगीमध्ये आल्याच्यानंतर मला तसं कधीच भासलं नाही, कारण की माझी आई माझ्यासमोर बसलेली आहे, आमच्या अक्का बसलेल्या आहे. आज जेव्हा त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकलं बरं, आज मी खरंच यांच्यासाठी म्हणेल, नेसले माहेरची साडी, ही जी माझ्या अंगावरची साडी ना ती त्यांनी दिलेली. आणि अक्का मी तुम्हाला खोटं सांगणार नाही गड्या, ही साडी लग्नानंतर मी फाटेपर्यंत घालेल. ऐका, मला ती साडी आवडली असा विषय नाहीये, मला माणसं तेवढी आवडलेली आहेत. त्याचबरोबर नितांत प्रेम केलं सगळ्यांनी. कोणाचं किती वर्णन करावं मला कळत नाही. त्या 2 मावश्या असतील, त्या 2 मावश्या पण फार आवडल्या मला, त्या 2 मावश्या असतील. ऐका, सगळ्यात अतिशय चांगल्या सुंदर आहे, तोंडावरती गोड हास्य आहे आणि गोड त्यांनी सगळी स्वतःची मुलगी म्हणून एवढी सुंदर आपला कार्यक्रम हा पार पडलेला आहे. आता मस्त टचून जेवायचं आणि घरी जाऊन कच्चून झोपायचं आणि उद्या लवकर उठून रानात जायचं, समजलं ना. ऐका, त्याचबरोबर माझ्या 8 दिवसाची सुद्धा झालेली सेवा भगवंताचरणी प्रार्थना करून विनम्र अभिवादन करते. आणि तर एकदा सगळ्यांनी प्रेमाने एकदा भजन करू आणि मग आपला काला आपल्या हातात येणार आहे. ज्ञानेश्वर माऊली हरी जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, हरी हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज म्हणा पटकून म्हणा.